कर्जमाफीबाबत सरकार हा शेतकऱ्यांचा विश्वासघात करतंय असा आरोप करण्यात आलेला आहे। शेतकरी नेते अजित नवले यांनी सरकारवर टीका केली आहे। आपण पाहतोय निवडणुकांच्या वेळी कर्जमुक्तीचं आश्वासन सरकारने दिलं होतं, मात्र निवडून येताच सरकारने ते पाळलं नाही आणि अशा प्रकारे जनतेच्या डोळ्यात, शेतकऱ्यांच्या डोळ्यात सरकारने धुळफेक केली आहे असा अजित नवले यांचा आरोप आहे। आपापले पैसे भरा पीक कर्जाचे, त्याच्यामध्ये जे काही सांगितलेलं होतं ते प्रत्यक्षात कृतीमध्ये येत नाही। परिस्थितीनुरूप आम्ही पुढचे त्या ठिकाणी निर्णय घेऊ। आता तशा प्रकारची परिस्थिती नाही, त्याच्यामुळे या वर्षी पण पुढच्या वर्षी पण घेतलेल्या पीक कर्जाचे पैसे भरा। सध्या राज्याचं अंथरूण शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्या एवढं मोठं नाही, त्यामुळे यावर्षी आणि पुढच्या वर्षी तरी कर्जमाफी होण्याची शक्यता नाही, अशा प्रकारचं विधान राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार साहेबांनी केलेलं आहे। पुढे ते असंही म्हणाले की यावर्षी आणि पुढच्या वर्षी कर्जमाफी होणार नाही, मात्र शेतकऱ्यांची परिस्थिती पाहून कालांतराने आम्ही कर्जमाफी करू। अजित पवार साहेबांच्या या वाक्याचा सरळ अर्थ हा आहे की शेतकऱ्यांची परिस्थिती पाहून नव्हे, त्यांना निवडणुकीचा हंगाम पाहून जमलं तर कर्जमाफी करायची आहे।